दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी मुसळगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकरण आवारी साहेब यांची भेट घेऊन दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत परिपत्रक देण्यात आले। या प्रसंगी नामकरण आवारी साहेब यांनी ज्या दिव्यांगांना कशा पद्धतीने काम करता येईल त्या पद्धतीचे काम देण्याचे आश्वासन दिले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। या प्रसंगी नाशिक जिल्हा ग्रामीण अध्यक्ष अरुणभाऊ पाचोरे तसेच तालुकाध्यक्ष दौलत ढोली, आनंद सातभाई उपाध्यक्ष, चंद्रभान काकड अध्यक्ष मुसलगा व नवनाथ कुऱ्हाडे, कविता खैरनार, नंदूभाऊ शेसाट कार्याध्यक्ष, मार्गदर्शक वसंत डावरे, प्रहार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। लवकरच प्रहार संघटना व सिन्नर तालुका MIDCच्या वतीने रोजगार मेळाव्याचे नियोजन करणार असून सिन्नर तालुक्यातील गरजू यांना कामाची गरज आहे। त्यांनी आपल्या प्रहार कार्यालयामध्ये आपले नोकरी ॲप्लिकेशन, रिझ्यूम व सर्टिफिकेट आणि शैक्षणिक डॉक्युमेंट जमा करा, असे आवाहन सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे चेअरमन नामकरणजी आवारे साहेब यांनी केले आहे। या संधीचा जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा, असे हे आवाहन करण्यात आले आहे। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी उमा राजगुरू। आज प्रहार जिल्हा संघटनेच्या आपण सिन्नर तालुका MIDC ऑफिसला आपले सर्वांचे मार्गदर्शक चेअरमन साहेब आवारे साहेब यांची भेट घेतली। त्यांना विनंती केली आपल्या सिन्नर तालुक्यातील जे दिव्यांग बांधव त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, ही आपली खूप वर्षाची मागणी होती। जी पहिल्यांदाच आज भेटल्यामुळे साहेबांनी पहिल्यांदा सुरुवातीलाच आपल्याला होकारार्थी आपल्याला मान्यता दिली आहे, त्यासाठी आपण त्यांचे धन्यवाद व्यक्त करतोय। आणि जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजे आणि स्वतः काम करण्याची इच्छाशक्ती दाखवली पाहिजे आणि त्याच्यासाठी जे पात्रता असेल ती पूर्ण केली पाहिजे, ही आपण सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि साहेबांचे आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। धन्यवाद। आज प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य शाखा सिन्नर हिचे या संघटनेचे अध्यक्ष श्री अरुणभाऊ पाचोरे आणि त्यांची सिन्नर तालुक्यातील सर्व टीम आज आमच्या सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत महाराज सिन्नर या सहकारी औद्योगिक वसाहत संस्थेस भेट देण्यासाठी आले आणि त्यांनी सिन्नर तालुक्यातील साधारण 7,000 दिव्यांग बांधवांना या सहकारी औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। निश्चितच त्यांची मागणी रास्त आहे आणि ह्या दिव्यांग बांधवांनाही या औद्योगिक समूहामध्ये रोजगाराच्या निमित्ताने सामावून घेण्यासाठी माझी या प्रहार संघटनेला विनंती आहे की ही जी आपली जे सभासद आहे, दिव्यांग सभासद आहे, त्यांची एक शैक्षणिक पात्रतेसह त्यांनी कुठल्या प्रकारचं शिक्षण पूर्ण केलंय, त्या शिक्षण पात्रतेसह नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि कशा प्रकारचे ते अपंग आहे म्हणजे दिव्यांग आहे, हाताने असेल, कोणी पायाने असेल, डोळ्याने असेल, अन्य अवयवाने असेल, याचा उल्लेख जर त्या यादीमध्ये शेऱ्यामध्ये जर केला तर आम्हाला या दिव्यांग बांधवांची ग्रुप करून आणि यांना कोणत्या ठिकाणी काम देता येईल यासाठी निश्चितपणाने काम करता येईल। माझी या प्रहार संघटनेला विनंती आहे तर मी आत्ता जे बोललोय त्याप्रमाणे आपण या सर्व दिव्यांग बांधवांची एक लिस्ट सिन्नर तालुक्यातील त्या प्राधान्याने ती करावी आणि ती लिस्ट माझ्याकडे सादर करावी, म्हणजे त्यांच्या पात्रतेनुसार आणि त्यांच्या शारीरिक योग्यतेनुसार आपण योग्य कंपनीमध्ये त्यांना एक चांगल्या प्रकारचा रोजगार निर्माण करून देण्याचा प्रयत्न मी तुमच्यासाठी करेल, एवढी मी तुम्हाला या निमित्ताने ग्वाही देतो। धन्यवाद। बरोबर आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।